वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या टॉपिक मधला प्रिपरेशन महत्वाचं प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन या रिॲक्शन पाहणार आहोत. प्रत्येक टॉपिक मध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन असतात. त्यामध्ये प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. यातला पहिला जो भाग आहे तो प्रिपरेशन रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन हा भाग पाहणार आहोत. यामध्ये पहिली रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, ऑक्सिडेशन addition of oxygen and removal of hydrogen are termed as oxidation, or addition of oxygen and removal of hydrogen or other elements are termed as oxidation. आता ही जी रिॲक्शन होती ही रिॲक्शन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल यामध्ये ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट आपण 11th स्टँडर्डला हे पाहिलेलं आहे. ऑक्सिडायझिंग एजंट त्यामध्ये ॲसिडिक K2CR2O7, अल्कलाइन और ॲक्वस KMnO4, पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम KMnO4, त्यानंतर क्रोमिक ऑक्साईड CrO3, क्रोमिक ऑक्साईड, डायल्यूट HNO3, नायट्रिक ॲसिड PCC, PDC किंवा कॉपर ॲट 573 केल्विन हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट कुठले आहेत? ॲसिडिक K2CR2O7, KMnO4, अल्कलाइन और ॲक्वस KMnO4, पोटॅशियम डायक्रोमेट, त्यानंतर डायल्यूट HNO3, त्यानंतर क्रोमिक ऑक्साईड CrO3, त्यानंतर PCC, PDC, त्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ कॉपर हे काही ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. या रिॲक्शन ज्या आहेत या रिॲक्शन आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. 11th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. शिवाय आपण याच्या अगोदरचा जो टॉपिक घेतलेला आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इतर त्या टॉपिकमध्ये सुद्धा या रिॲक्शन पाहिलेले आहेत. तरी आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया या रिॲक्शनचं. आता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डेहाइड्स आणि कीटोन प्रेझेंट होते इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. आता अल्कोहोलमध्ये परत 3 प्रकारचे अल्कोहोल आहेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. When primary alcohol which on oxidation in presence of oxidizing agent to gives corresponding aldehyde, and aldehyde on further oxidation in presence of oxidizing agent to gives aldehyde which on further oxidation in presence of oxidizing agent to gives acid. In both steps the number of carbon atoms are same or equal when alcohol is converted to aldehydes and aldehyde is converted to acid. आता यामध्ये पहा प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन होत असताना यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की त्या ठिकाणी पहिला प्रोडक्ट अल्डेहाइड मिळतो आणि अल्डेहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं की त्या ठिकाणी ॲसिड हा प्रोडक्ट मिळतो. या 2 स्टेपमध्ये रिॲक्शनमध्ये जे नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत ते सेम आहेत. नंबर ऑफ कार्बन ॲटम हे सेम आहेत. अल्कोहोल इज कन्वर्टेड टू अल्डेहाइड अँड अल्डेहाइड इज कन्वर्टेड टू ॲसिड. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स कीटोन ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. आणि टर्शियरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्किन. आता यामध्ये हा एक क्वेश्चन विचारते पहा, डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट टू गिव्स अल्डेहाइड. फर्स्ट स्टेप मध्ये अल्डेहाइड तयार होते. सेकंडरी अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent to gives corresponding ketone आणि tertiary alcohol which on oxidation to gives alkene
अल्कीन. हे अशा प्रकारे पहा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर फर्स्ट स्टेप मध्ये इथं अल्डेहाइड तयार होते. अल्डेहाइड, केटोन आणि अल्कीन. आणि म्हणून तुम्हाला याच्यावर क्वेश्चन असा कसाही फिरवून विचारला जातो पहा. What happen when primary, secondary and tertiary alcohol which on oxidation? किंवा distinguish between primary, secondary and tertiary alcohol. Distinguish between primary, secondary and tertiary alcohol. असा एक क्वेश्चन विचारतात. किंवा यामध्ये एक्झाम्पल घेतलं जातं. प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल कुठलं? इथिल अल्कोहोल आहे. प्रायमरी एक्झाम्पलचं अल्कोहोल इथिल अल्कोहोल. एक्झाम्पल इथिल अल्कोहोल. सेकंडरीचं सेकंडरी CH3 CHOH CH3 सेकंडरी प्रोपील अल्कोहोल. आणि टर्शियरीचं CH3 ट्राइस COH टर्शियरी अल्कोहोल. आता तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारतो पहा, व्हॉट इज डिस्टिंग्विश बिटवीन इथिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपील अल्कोहोल, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, असा एक क्वेश्चन विचारते. किंवा एक 2 मार्काला क्वेश्चन विचारते, व्हॉट इज डिस्टिंग्विश बिटवीन, किंवा व्हॉट हॅपन व्हेन प्रोपेन टू OL and propane 1 OL which on oxidation, what happen? असा एक क्वेश्चन विचारते. What happen when propane 1 OL and propane 2 OL which on oxidation, what happen? किंवा distinguish between propane 1 OL and propane 2 OL असा एक क्वेश्चन विचारते. म्हणजे इथं पहा प्रोपेन 1 OL हे प्रायमरी अल्कोहोल आहे आणि प्रोपेन 2 OL हे सेकंडरी अल्कोहोल आहे. यातला फरक समजायला पाहिजे. यातला फरक जर समजला तर रिॲक्शन पटकन समजतात. आता इथं प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर अल्डेहाइड प्रोडक्ट मिळतो आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन प्रोडक्ट मिळतो आणि ह्याच रिॲक्शन आहे. म्हणजे पहा जर आपल्याला व्यवस्थित रिॲक्शन जर समजली तर क्वेश्चन कसाही फिरवून विचारला तरी आपल्याला आन्सर लिहिता येतं. मग त्यासाठी आपला अभ्यास पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतंय आपण एकाच ट्रॅकनं आपण ती रिॲक्शन लक्षात ठेवतो किंवा पाठ करतो आणि बरोबर थोडीसा क्वेश्चन फिरून जर विचारला तर मग आपला प्रॉब्लेम होतो. म्हणजे हीच रिॲक्शन पहा अनेक वेळा ही रिॲक्शन म्हणजे क्वेश्चन विचारताना फिरून विचारला जाते. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल याचा जनरल फॉर्म्युला दिला जातो कदाचित. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन इथिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपील अल्कोहोल, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन प्रोपेन 2 OL, प्रोपेन 1 OL. किंवा व्हॉट हॅपन व्हेन प्रायमरी, सेकंडरी and tertiary alcohol which on oxidation. किंवा व्हॉट हॅपन व्हेन इथिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपील अल्कोहोल, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent. किंवा व्हॉट हॅपन व्हेन प्रोपेन 1 OL and प्रोपेन 2 OL which on oxidation. अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला फिरून विचारला जातो. तर आन्सर सेमच आहे. एक रिॲक्शन व्यवस्थित समजली की दुसऱ्या रिॲक्शन आपल्याला पटकन समजतं. आता यामध्ये आपण पहिली रिॲक्शन पाहूया प्रायमरी अल्कोहोलची. प्रायमरी अल्कोहोल लाईक इथिल अल्कोहोल. एक्झाम्पल आपण घेऊया. व्हेन इथिल अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent like. आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही कुठलाही घेतला तरी चालतो. इथिल अल्कोहोल CH3 CH2OH हा इथिल अल्कोहोल आहे. हे स्ट्रक्चर अशा प्रकारे लिहिलं तरी बरोबर आहे किंवा C2H5OH असं लिहिलं तरी बरोबर आहे. इथिल अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent like acidic K2Cr2O7. आता acidic K2Cr2O7 किंवा aqueous or alkaline KMnO4 किंवा dilute HNO3 किंवा क्रोमिक ऑक्साईड किंवा PCC किंवा PDC काही लिहिले तरी बरोबर आहे. यामध्ये when ethyl alcohol which on oxidation in presence of dilute H2SO4 and K2Cr2O7 dilute H2SO4 and K2Cr2O7 to gives. आता याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन
काय होतं पहा यामध्ये हा H2 आणि किंवा यातला एक हायड्रोजन आणि हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो. आता हा वॉटर मॉलिक्यूल इथं लिहिलं तरी बरोबर आहे H2O आणि शिल्लक काय राहते पहा CH3 इथला एक शिल्लक राहिला हायड्रोजन CH3CHO अल्डिहाइड असिटाल्डिहाइड. आता असिटाल्डिहाइड या ठिकाणी तयार झाल्यानंतर प्लस वॉटर या असिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होते. असिटाल्डिहाइड which on further oxidation in presence of oxidizing agent like acidic K2Cr2O7 produce K2Cr2O7 acidic K2Cr2O7 किंवा डायल्यूट H2SO4 असं लिहिलं तरी बरोबर आहे. acidic K2Cr2O7 किंवा डायल्यूट H2SO4 आणि K2Cr2O7 असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा फक्त PCC लिहिलं तरी बरोबर आहे किंवा फक्त PDC लिहिलं तरी बरोबर आहे. टू गिव्स करस्पॉन्डिंग. आता इथं काय तयार होतं पहा CH3COOH म्हणजे ऍसिड. कुठलं ऍसिड तयार होतंय ऍसिटिक ऍसिड CH3COOH ऍसिटिक ऍसिड तयार होते. हे रिएक्शन जे आहे ते अल्कोहोल मध्ये तुम्हाला झालेले आहे पहा. when ethyl alcohol on oxidation in presence of acidic K2Cr2O7 to gives acetaldehyde and acetaldehyde which on further oxidation in presence of acidic K2Cr2O7 to gives corresponding acid that is acetic acid. हे प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल लाईक इथिल अल्कोहोल. ठीक आहे. आता सेकंडरी अल्कोहोल आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल घेऊया. याला आयसोप्रोपिल अल्कोहोल असे म्हटलं जातं. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent like dilute H2SO4 and K2Cr2O7 to gives. आता इथं काय होतं का यामध्ये हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि इथं CH3C डबल बॉन्ड O CH3 करस्पॉन्डिंग कीटोन लाइक एसिटोन C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2 कीटोन लाइक एसिटोन या ठिकाणी तयार झाले एसिटोन. when secondary propyl alcohol which on oxidation in presence of dilute H2SO4 and K2Cr2O7 म्हणजेच काय acidic K2Cr2O7 to gives corresponding ketone. ठीक आहे. आता टर्शियरी अल्कोहोल. आता या दोन्ही रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर रिएक्टंट मध्ये जेवढे कार्बन ऍटम प्रेझेंट आहेत तेवढेच कार्बन ऍटम हे प्रोडक्ट मध्ये आहेत. रिएक्टंट मध्ये जेवढे कार्बन ऍटम प्रेझेंट आहेत तेवढेच कार्बन ऍटम हे प्रोडक्ट मध्ये आहेत म्हणजे मेजर प्रोडक्ट मध्ये. इथं पहा 2 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन ऍटम आहेत. तसंच इथं 3 कार्बन ऍटम आहेत, प्रोडक्ट मध्ये 3 कार्बन ऍटम आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण टर्शियरी अल्कोहोल पाहूया. when टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल CH3COH काल तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला होता टर्शियरी मला वाटतं हेक्झिल विचारलं होतं. हेक्झिल आयोडाइड. टर्शियरी हेक्झिल आयोडाइड कसं लिहायचं होतं तर या ठिकाणी हा टर्शियरी कार्बन ऍटम आहे. ज्या कार्बनला डायरेक्ट 3 कार्बन ऍटम अटॅच होतं त्या कार्बनला टर्शियरी कार्बन म्हणतो आणि त्या कार्बन ऍटमला जर आयोडीन अटॅच झाला तर तो टर्शियरी आयोडाइड. ब्रोमाइड अटॅच झाला बियार टर्शियरी ब्रोमाइड, टर्शियरी क्लोराइड. आता इथं OH अटॅच झालाय म्हणून अल्कोहोल. OH हा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून टर्शियरी एकूण 4 कार्बन ऍटम आहेत म्हणून ब्युटिल अल्कोहोल, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. हे सेकंडरी अल्कोहोल, हे टर्शियरी अल्कोहोल. हे सिंबल आहे
प्रायमरी अल्कोहोलसाठी हा सिंबॉल, सेकंडरी अल्कोहोलसाठी हा सिंबॉल आणि टर्शियरी अल्कोहोलसाठी हा सिंबॉल आहे. टर्शियरी अल्कोहोल which on oxidation in presence of oxidizing agent. यामध्ये क्रोमिक ऑक्साइड CrO3 किंवा Cr2O3 असे असेल, CrO3 किंवा Cr2O3 to gives which on, हा ट्रायंगल जो आहे हा हिटिंगचा सिंबॉल आहे, हा हिटिंग साठी यूज केला जातो. टू गिव्स, आता यामध्ये काय होते बघ, हा OH आणि ह्या मिथिल ग्रुपचा एक हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्कीन तयार होते. C डबल बॉन्ड CH2 CH3 प्लस H2 प्लस H2. आयसोब्युटायलिन या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे, म्हणजे अल्कीन लाईक आयसोब्युटायलिन. म्हणजे पहा, डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन टू गिव्स डिफरंट प्रोडक्ट. इथं अल्डिहाइड मिळाला, इथं कीटोन मिळाला आणि इथं अल्कीन हा प्रोडक्ट मिळाला. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता यामध्ये तिन्ही रिॲक्शन मध्ये कार्बनची संख्या ही सेम आहे. आता काही वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारेल, व्हॉट इज ऍक्शन ऑफ ऍसिडिक K2CR2O7 ऑन इथिल अल्कोहोल. हे लिहायचं. समजा इथं क्वेश्चन विचारला तुम्हाला, व्हॉट इज ऍक्शन ऑन और किंवा इथिल अल्कोहोल विच ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ PCC किंवा PDC किंवा डायल्यूट HNO3 किंवा KMNO4. तर फक्त इथं चेंज करायचा, ऑक्सिडायझिंग एजंट चेंज करायचा आणि बाकी रिएक्शन आहे अशीच लिहायची तिन्ही ठिकाणी. ठीक आहे, किंवा यामध्ये कॉपर इन प्रेझेन्स ऑफ कॉपर ऍट, ही सेम रिएक्शन आहे, कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर, कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर, कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर, कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर. म्हणजे या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलं जातं, डिहायड्रोजनेशन रिॲक्शन असे म्हटलं जातं. डिहायड्रोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय? डिहायड्रोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा वॉटर मॉलिक्यूल, हायड्रोजन आणि OH वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, म्हणून या रिॲक्शनला डिहायड्रोजनेशन रिॲक्शन असे म्हटलं जातं. डिहायड्रोजनेशन रिॲक्शन. ठीक आहे, आता या रिॲक्शन मध्ये पहा, याला इथं असा एक क्वेश्चन विचारले, व्हॉट हॅपन व्हेन वेपर्स ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स आर पास्ड थ्रू heated copper. Vapors of primary, secondary and tertiary alcohol is passed through heated copper. किंवा vapors of ethyl alcohol, secondary propyl alcohol, tertiary butyl alcohol is passed through copper. अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारते. तर त्यासाठी आन्सर जे आहे ते आन्सर सेमच आहे. इथं वेळ वेपर्स ऑफ इथिल अल्कोहोल इज पास्ड थ्रू कॉपर टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्डेहाइड, टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्डेहाइड. आता यामध्ये हे असं लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा या ठिकाणी ऑक्सिजन नाही दाखवला तरी याचा अर्थ या ठिकाणी ऑक्सिडेशन होत असते. इथं ऑक्सिजन दाखवला तरी बरोबर आहे, ऑक्सिजन नाही दाखवला तरी बरोबर आहे. रिॲक्शन सेमच होती. रिॲक्शन जी आहे ती सेमच रिॲक्शन होती आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हा जो प्रोडक्ट आहे हा अल्डेहाइड प्रोडक्ट मिळतो. इथं कीटोन मिळतो आणि इथं अल्किन हा प्रोडक्ट मिळतो. आयसोब्युटायलिन हा प्रोडक्ट मिळतो. तसंच इथं सुद्धा या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. फक्त लिहिताना एक्सप्लेनेशन करत असताना या डिहायड्रोजनेशन रिॲक्शन when vapors of ethyl alcohol is passed through copper or heated copper to give aldehyde like acetaldehyde. When vapors of secondary propyl alcohol is passed through heated copper to give ketone like acetone किंवा dimethyl ketone. When vapors of tertiary butyl alcohol is passed through heated copper to give corresponding alkene like
आयसोब्युटाइल. ठीक आहे. आता यामध्ये पहा आणखी एक मगाशी मी तुम्हाला एक रिएक्शन दिली होती. व्हॉट हॅपन व्हेन propene 1 oil and propane 2 oil. propane 1 oil and propane 2 oil. आता प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटम CH3 CH2 CH2 OH. हे प्रोपेन किंवा प्रोपेन 1 oil आणि CH3 CH OH CH3 प्रोपेन 2 oil हे प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हे सेकंडरी अल्कोहोल आहे. याचं जर ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ PCC किंवा PDC किंवा ऍसिडिक K2CR PCC किंवा PDC or ऍसिडिक K2CR to gives आता इथं प्युरिडिन क्लोरोक्रोमेट किंवा ऍसिडिक K2CR किंवा अल्कलाइन KMO4 टू गिव्स. इथं काय होतंय अल्डिहाइड तयार होतंय. अल्डिहाइड कुठलं तयार होईल प्रोपिनॉल्डिहाइड. अल्डिहाइड लाईक प्रोपिनॉल्डिहाइड CH3 CH2 CHO CH3 CH2 CHO प्रोपिनॉल्डिहाइड लाईक प्रोपिनॉल्डिहाइड प्लस H2. आणि इथं काय तयार होतंय कीटोन लाईक ऍसिटोन CH3 C+O CH3 प्लस H2 कीटोन लाईक ऍसिटोन. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला रिएक्शन जर विचारला डिस्टिंग्विश बिटवीन प्रोपेन 1 oil अँड प्रोपेन 2 oil तर अशा प्रकारची रिएक्शन लिहिणं आवश्यक आहे. मुलं काय करतात पहा तुम्ही आतापर्यंत डिस्टिंग्विश लिहित असताना 2 कॉलम करता प्रोपेन 1 oil प्रोपेन 2 oil प्रोपेन 1 oilचं काही तुम्ही पॉईंट लिहिता प्रोपेन 2 oilचं तुम्ही काही पॉईंट लिहिता. तर या रिॲक्शनमध्ये असा जर क्वेश्चन विचारला तर ते अपेक्षित नाही. तुम्हाला अपेक्षित काय आहे या रिॲक्शन लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला 2 कॉलम करून लिहायचं नाही. यामध्ये रिॲक्शन लिहिणं आवश्यक आहे. आता काही मुलं काय करतात पहा या रिॲक्शनचं फक्त एक्सप्लेनेशन लिहितात. एक्सप्लेनेशन बरोबर लिहितात परंतु एक्सप्लेनेशनला मार्क नसेल. आता फॉर एक्झाम्पल डिस्टिंग्विश बिटवीन प्रोपेन 1 oil अँड प्रोपेन 2 oil. When propane 1 oil which on oxidation in presence of PCC to gives corresponding propinaldehyde असं एक्सप्लेनेशन लिहितात. किंवा when propane 2 oil which on oxidation in presence of PCC to gives corresponding ketone like acetone. अशा प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन लिहिता. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन तुम्हाला अपेक्षित नाही. तुम्हाला अपेक्षित काय आहे तर रिॲक्शन अपेक्षित आहे. तुम्ही रिॲक्शन लिहिल्या तर तुम्हाला मार्क मिळतो. त्या रिॲक्शन लिहिल्या तर पैकी म्हणजे एक मार्काला रिॲक्शन विचारते आणि एक मार्क मिळतो. आणखी एक यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे ऑक्सिडायझिंग एजंट इथं ऑक्सिडायझिंग एजंट कुठलाच नाही लिहिला तर आणि रिॲक्शन बॅलन्स असेल तर इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. जर ऑक्सिडायझिंग एजंट नाही लिहिला तर अर्धा मार्क कमी होतो आणि इथं अर्धाच मार्क मिळतो. आणि समजा एक ऑक्सिडायझिंग एजंट लिहिलाय परंतु रिॲक्शन इनबॅलन्स आहे. इथं समजा तुम्ही मायनर प्रोडक्ट लिहिलाच नाही किंवा चुकीचा लिहिला वॉटरच्या ऐवजी H2 फक्त लिहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं 0 मार्क मिळतो. याचा अर्थ असं नाही की इथं तुम्ही PCC लिहिलंय म्हणून इथं अर्धा मार्क मिळतो असं नाही. रिॲक्शन बॅलन्स असेल तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतो अन्यथा 0 मार्क असतो. तुम्ही इथं ॲरोवरती तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट असेल कॅटलिस्ट असेल काही लिहिलं बरोबर लिहिलेलं असलं तरी याचा अर्धा मार्क मिळत नाही. रिॲक्शन बॅलन्स असेल तरच पूर्ण मार्क मिळतो अन्यथा मार्क याचा मिळत नाही. म्हणून इथं तुम्हाला H2 हे आवश्यक आहे. H2 ओके. धन्यवाद.